नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस इकॉनॉमिक्समधील या ठिकाणी 4 चॅप्टर बघितलेले आहेत। या अगोदरचा ओलिगोपॉली हा चॅप्टर देखील या ठिकाणी आपण बघितलेला आहे। आता 5वं युनिट आपल्याला चालू करायचं आहे। 5वं युनिट चालू करत असताना या ठिकाणी 5व्या युनिट द थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ रेंट, त्यानंतर रेकॉर्डियन theory of rent, concept of wages, marginal productivity, theory of wages, त्यानंतर concept of interest, loanable fund, theory of interest, त्यानंतर concept of profit आणि uncertain bearing theory of profit, हे एवढे या ठिकाणी पॉईंट आपल्याला बघायचं आहे। तर आता 5व्या युनिटमध्ये आपण बघत असताना या ठिकाणी मजुरी हा घटक बघतोय। आता हे थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन हे काय आहे, तर थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हटलं तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मिळणारा जो मोबदला आहे, भूमीला काय मिळतो, खंड मिळतो, त्यानंतर श्रमिकांना मजुरी मिळते, वेजेस मिळतं, त्यानंतर भांडवलावर व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो। या नफ्याचं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। मग या ठिकाणी त्याच्यामधला आपण श्रम हा घटक बघतोय। श्रम हे एक सक्रिय साधन आहे उत्पादन घटकाचं, आपल्याला असं म्हणता येईल, कारण उत्पादन कार्यात मदत केल्याबद्दल जो श्रमिकांना मोबदला दिला जातो त्याला भृती किंवा मजुरी, वेजेस असं आपण म्हणतोय। मग मजुरी, आता अर्थशास्त्रात मजुरी हा शब्द दोन्ही अर्थाने वापरलेला आहे, म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक अशा दोन्ही प्रकारच्या श्रमाबद्दल जो मोबदला दिला जातो त्याला मजुरी किंवा भृती असं म्हटलेलं आहे। मग त्यामध्ये मजुरांना मजुरी असेल, कामगारांना वेतन असेल, मंत्र्यांना वेतन असेल, नोकरदारांचा पगार असेल, न्यायाधीशाचा पगार असेल, हे देखील या ठिकाणी मजुरी याच घटकामध्ये घेतलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं। त्यासोबतच आता आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की आजकाल कमिशन, बोनस, रॉयल्टी हे देखील मजुरीमध्येच गणल्या जातं। म्हणून मजुरी म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणाऱ्या श्रमाबद्दल कामगारांना मिळणारा मोबदला होय, अशी साधी सरळ व्याख्या करता येते आपल्याला। मजुरी म्हणजे उपयोगितांची निर्मिती, उपयोगिता कशामध्ये असते, वस्तूमध्ये उपयोगिता असते, म्हणून त्यांना मागणी निर्माण होत असते असं आपण म्हणतोय। म्हणजे उपयोगितांची निर्मिती करणाऱ्या श्रमाबद्दल कामगाराला मिळणारा मोबदला म्हणजे मजुरी होय असं म्हटलं जातं। मग मजुरीचे या ठिकाणी 2 प्रकार पडतात, एक रोख मजुरी आणि वास्तव मजुरी। रोख मजुरी म्हणजे रोख पैशाच्या स्वरूपात या ठिकाणी दिली जाणारी मजुरी आहे असं देखील आपल्याला म्हणता येतं। आणि वास्तव मजुरी या ठिकाणी साधारणतः ते रोख पैसे, म्हणजे एखाद्या कारागिराला या ठिकाणी सुताराला 150 रुपये देणं ही रोख मजुरी झाली, किंवा एखाद्या नोकरदाराला या ठिकाणी पगार देणं, किती पगार आहे, 15,000 पगार आहे, ही रोख मजुरी झाली। तर वास्तव मजुरी ही साधारणतः या पैशाचं युटिलाइज कुठं होतं, म्हणजे या रोख पैशाचं पासून तो किती वस्तू व सेवा खरेदी करू शकतो, याला वास्तव मजुरी असं म्हटलं जातं। म्हणजे 15,000मध्ये त्याचे पूर्ण गरजा भागत असतील तर त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त आहे असं आपल्याला म्हणता येतं। आणि 15,000मध्ये त्याचं काहीच भागत नसेल तर या ठिकाणी वास्तव मजुरी ही कमी आहे, कारण त्या पैशातून तो किती सेवा व वस्तू खरेदी करतोय त्याच्यावर या ठिकाणी वास्तव मजुरी डिपेंड आहे असं आपल्याला म्हणता येतं। म्हणून वास्तव मजुरीचा एक फॉर्म्युला पडतोय, तो वास्तव मजुरी बरोबर रोख मजुरी अधिक मुद्रेची क्रयशक्ती। मुद्रेची क्रयशक्ती म्हणजे त्या पैशानं किती वस्तू खरेदी करणं
याला म्हणतात. अधिक उद्योगधंद्यातील सोयी सवलती वजा उद्योगधंद्यातील गैरसोय व अडचणी हा वास्तव मजुरीचा फॉर्म्युला आहे. वास्तव मजुरी बरोबर रोख मजुरी अधिक मुद्रेची क्रयशक्ती अधिक उद्योगधंद्यातील सोयी सवलती वजा उद्योगधंद्यातील गैरसोय व अडचणी या पद्धतीने या ठिकाणी वास्तव मजुरीचा फॉर्म्युला पडतोय. आता वास्तविक मजुरीचे घटक किंवा तत्त्व कोणकोणते आहेत ते आपण बघू. मग वास्तविक मजुरीमध्ये रोख मजुरी येते. श्रमिकाला मिळणारी रोख मजुरी जास्त असेल, श्रमिकांना मिळणारी रोख मजुरी जास्त असेल तर वास्तविक मजुरी जास्त असेल. श्रमिकांना मिळणारा रोख मजुरी ही कमी असेल तर वास्तविक मजुरी देखील कमी असते. कारण रोख मजुरी जास्त आहे तर त्यानं वस्तू व सेवा या ठिकाणी जास्त उपभोग घेऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मुद्रेची क्रयशक्ती, मुद्रेची वस्तू व सेवा खरेदी करण्याची शक्ती म्हणजे मुद्रेची क्रयशक्ती होय असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एखाद्या रकमेमधून अगोदर म्हणत होते बघा 50 रुपयामध्ये किंवा 10 रुपयामध्ये भरपूर भाजीपाला यायचा, पण आता 10 रुपयामध्ये एक भाजी यायला देखील तयार नाही आहे. म्हणजे मुद्रेची क्रयशक्ती या ठिकाणी कमी झालेली दिसते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून मुद्रेची क्रयशक्ती ही जास्त असेल तर वास्तविक मजुरी जास्त असेल, क्रयशक्ती कमी असेल तर वास्तविक मजुरी देखील या ठिकाणी कमी असणार आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पैशाव्यतिरिक्त मिळणाऱ्या सुखसोयी व सवलती. आता बऱ्याच कंपन्यांना तुम्हाला बघायला भेटतं की मजुरांना राहण्याची सोय असते, त्यासोबतच कमी भाड्याचे घर असतात, औषध उपचार मोफत असतात, त्यानंतर पेन्शन असतं, ग्रॅज्युएटी असते. या इतर जे सवलती आहेत या सवलती जर जास्त असतील, मग ते बस सेवा असतील, कॅन्टीनची सुविधा असेल, या सर्व सुविधा त्या ठिकाणी जर असतील तर त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि जर या ठिकाणी सुखसोयी किंवा सवलती या कमी असतील तर वास्तविक मजुरी देखील कमी असेल. त्यानंतर कामाचे स्वरूप. ज्या कामात जीवाला धोका असेल, ज्या कामात जीवाला धोका असेल किंवा जे काम आरोग्याला अपायकारक असेल, हानिकारक असेल, त्या कामातील वास्तविक भ्रती ही कमी असते. आणि ज्या कामात तुम्हाला कुठलाही जीवाचा धोका नाही आहे त्यावेळेस त्या ठिकाणी वास्तविक मजुरी ही जास्तीची असते असं आपल्याला म्हणता येतं. डॉक्टर, वकील या लोकांना व्यवसायात कोणताही जीवाला धोका नसतो म्हणून त्या ठिकाणी वास्तविक मजुरी ही जास्त असते. तेच या ठिकाणी जे कामगार आहेत मोठमोठे 40-40 मजलीवर या ठिकाणी काम करतायत, म्हणजे 40व्या मजल्यावर काम करता असताना त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी वास्तविक मजुरी ही कमी असते असं आपल्याला म्हणता येतं. किंवा खाणीत काम करणाऱ्यांना वास्तविक मजुरी हे देखील कमी असतं. त्यानंतर जोड उत्पन्नाची सोय. जर जोड उत्पन्नाची सोय असेल तर वास्तविक मजुरी या ठिकाणी जास्त असते. जोड उत्पन्नाची सोय नसेल वास्तविक मजुरी कमी असते. फॉर एक्झाम्पल कंपाऊंडर किंवा स्टेनोग्राफर, टायपिस्ट या लोकांना त्यांचा जे फावला वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो खुला वेळ, काम केल्याच्यानंतर नोकरी झाल्याच्यानंतर जे खुला वेळ आहे त्या खुला वेळामध्ये देखील ते इन्कम करू शकतात असं आपल्याला म्हणता येतं. आणि अशी सुविधा नसेल तर या ठिकाणी वास्तविक मजुरी ही कमी असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर कुटुंबातील अन्य व्यक्तींना काम मिळवण्याची सोय. कुटुंबातील अन्य व्यक्तींना काम मिळवण्याची सोय जर त्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी वास्तविक मजुरी ही तुम्हाला जास्त पडत असते. आणि अशी कुठलीच सोय नसेल तर वास्तविक मजुरी कमी असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे काही व्यवसाय हे असे असतात की आपल्या भावाला, बहिणीला, आईला, वडिलाला या ठिकाणी काम मिळण्याची शक्यता असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे त्यामध्ये बीडी कारखाना आहे बघा, बीडी कारखाना, या कारखान्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य काम करत असतात. तेच या ठिकाणी एखादी केमिकल कंपनी आहे, त्या कंपनीचं क्वालिफिकेशन जवळजवळ MSc केमिस्ट्री वगैरे आहे लागतं, तर त्यावेळेस इतर जे व्यक्ती आहेत ते MSc केमिस्ट्री वगैरे नसतात आणि त्यामुळं या ठिकाणी
ते केमिकल फॅक्टरीमध्ये लागू शकत नाहीत असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या ठिकाणी वास्तव मजुरी ही कमी आहे असं देखील म्हणता येतं. त्यानंतर काम करण्याचे तास हे कमी असतील त्या ठिकाणी वास्तविक मजुरी ही जास्त असते आणि काम करण्याचे तास या ठिकाणी जास्त असतील तर वास्तव मजुरी कमी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे लेक्चर किंवा प्राध्यापक या लोकांना 3 ते 4 तास काम करावं लागतं आणि त्या ठिकाणी भरमसाठ पैसा असतो, म्हणून त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि तेच जे आपले पोलीस दल आहे ते पोलीस दल ऑन ड्युटी 24 तास असतात आणि त्यांचा पगार देखील या ठिकाणी कमी असतो आणि त्यामुळं या ठिकाणी वास्तव मजुरी ही त्या ठिकाणी कमी भेटते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे प्राध्यापकाचा पगार आणि पोलीस दलाचा पगार सारखा जरी असला तरी त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही प्राध्यापकांची जास्त आहे असं आपल्याला म्हणता येतं. पोलीस दलाची वास्तव मजुरी ही कमी आहे कारण त्या ठिकाणी 24 तास त्यांना काम करावं लागतं. त्यानंतर बढतीची सोय. ज्या नोकरीमध्ये बढतीची संधी ही लवकर उपलब्ध होत असते त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. बढतीची सुविधा जर नसेल तर वास्तव मजुरी ही कमी असते असं देखील म्हणता येतं. त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा ज्या व्यवसायात आहे किंवा ज्या नोकरी पेशात आहे त्याला वास्तव मजुरी ही जास्त आहे असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल, जर बँकेतील एखादी सेवक असेल तर त्या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा ही जास्त असते. तुलनेनं या ठिकाणी नगरपालिकेतील एखादी सफाई कर्मचारी आहे, दोघांचाही पगार सारखाच आहे, पण त्या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा कुणाला आहे तर बँकेतील जो सेवक आहे त्याला आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. त्यानंतर शिक्षण व प्रशिक्षणाकरिता येणारा खर्च व लागणारा वेळ. शिक्षण व प्रशिक्षणासाठी येणारा खर्च व लागणारा वेळ हा जास्तीचा असेल तर त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही कमी असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि हा खर्च कमी असेल म्हणजे D.Ed हे करून प्रायमरी टीचर होत असेल आणि त्याला 50,000 पगार मिळत असेल तर त्या ठिकाणी D.Edचा कालावधी 2 वर्ष आणि खर्च देखील कमी आणि त्यामुळं त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही जास्त आहे. आणि तेच इंजिनियर असेल तर किंवा डॉक्टर असेल तरी देखील त्याला 50,000 पगार मिळत असेल तर याचा कालावधी देखील जास्त आहे. इंजिनिअरिंगसाठी 4-5 वर्ष लागतील तर डॉक्टरसाठी देखील 4-5 वर्ष लागतील आणि खर्च देखील जास्त आहे शिक्षणाचा आणि त्यामुळं त्या ठिकाणी वास्तव मजुरी ही कमी आहे असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे. हे मजुरीची कन्सेप्ट त्यासोबतच वास्तव मजुरी, रोख मजुरी हे आपण बघितलेलं आहे. या पुढचा भाग पुढील तासाला बघू. ठीक आहे. धन्यवाद.